असताना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. मला माहितीये तू माझं ऐकणार नाहीयेस, पण तरीही मला असं वाटतं की तू उगाचच जातेस. असं काही नाहीये मिनल, पण मी नाही गेले ना तर माझं मन मला खात राहील की बहुतेक राकेश बदललाय पण मी संधी देत नाहीये. अच्छा, म्हणजे त्याला संधी देण्यासाठी तू एवढी नटून थटून जातेस का? घाल, ते छान दिसतंय. पण त्याच्यासाठी घालू नकोस ज्याला भेटायला चाललीस. स्वतःसाठी घाल. आमच्या सोसायटीचं स्टिकर लावलंय का त्याला? चल लगेच काढ, चल. बॅचलर लोकांचा त्रासच आहे आम्हाला. नमस्कार. काय? कोणाकडे? माझ्या मैत्रिणीकडे आलीये मी. किती दिवसांसाठी? काही दिवसात जाईन. नवऱ्याकडे? गळ्यात मंगळसूत्र पाहिलं ना म्हणून विचारतो. आणि तुम्ही ज्यांच्याकडे राहता त्यांचा का आई नेम सांगता येत नाही? कुणाला काका म्हणतील, कुणाला मामा म्हणतील. हो, एखाद्या वेळेला येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला नवरा सुद्धा करायला कमी करणार नाहीत. हे कोण? हे काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम नाही आहे. ह्या कोण? ही बायको आहे माझी. तरी या कठीण आहे. चल बस, उशीर झालाय. फोन का उचलत नव्हतीस? इथेच बोलणार होत का आपण? तुमचं काम आहे का बँकेत? हो. तुमचं काम झाल्यावर घरी जाऊ ना आपण? रेश्मा, आता काय माणसं कुठेही बोलू शकतात ना. म्हणजे कॉफी शॉप मध्ये, रस्त्यावर चालताना, किंवा असं नाही की सगळेच म्हणतात की आधी घरी जाऊ किंवा हॉटेलमध्ये बसू आणि मग बोलू. काय इतकं समजूतदारपणे वागून मला गिल्ट नको ना आणूस तू, प्लीज. हो, मी काय वागले? म्हणजे मी नाही वागणार कधी. तुम्ही बोला ना. ओके, लिसन. रेश्मा, बाबा असं म्हणालेत की ते तोपर्यंत पैसे पाठवणार नाहीत जोपर्यंत आपण बँकेत जॉईंट अकाउंट उघडत नाही. बघ ना, बाबा पण ना, म्हणजे माझ्यावर अजिबात विश्वासच नाहीये. तू अनोळखी आहेस तरी तुझ्यावर विश्वास आहे, पण मी त्यांचा मुलगा असून माझ्यावर अजिबात विश्वास नाही. सो
ते तोपर्यंत पैसे पाठवणार नाहीत जोपर्यंत आपण जॉईंट अकाउंट उघडणार नाही. तू तयार आहेस ना? आय नो तू डेफिनेटली विचार करत असशील की आपला संसारच नाही तर जॉईंट अकाउंट कुठून आलं ना. बघ, आपल्यासाठी तो नसला तरी आपल्या घरच्यांसाठी तो आहेच ना. त्यांचा विचार करून तरी आपल्याला ते निभवायलाच हवं, हो ना. आणि आय नो तुला हे पैसेही नको असतील कदाचित, कारण तुझ्यासाठी मी एक अनोळखी माणूसच आहे ना अजूनही. आणि एका अनोळखी माणसाचा फेवर तू कशाला घेशील, हो ना. मी का घेईन तुमचे पैसे? तेच तर. पण माझे बाबा मलाच पैसे द्यायला नकार देत आहेत, हा म्हणजे अन्यायच झाला ना. म्हणजे बघ ना, माझे बाबा पण मला पैसे द्यायला नकार देत आहेत, हे बरोबर नाहीये ना. चल मग. काय ग, काय झालं? फक्त याकरता बोलवलं तुम्ही? हे ना म्हणजे एकदम टिपिकल नवरा बायको सारखं झालं. नवरा मारतोय, शिव्या घालतोय, तरी बायको आपली त्याचीच बाजू घेणार. तुझ्यासाठी मी एक अनोळखी माणूसच आहे ना अजूनही. तो राकेश अतिशय बेजबाबदार आणि स्वार्थी आहे. आई वडिलांचे पैसे मिळावेत म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं. तू अनोळखी आहेस तरी तुझ्यावर विश्वास आहे, पण मी त्यांचा मुलगा असून माझ्यावर अजिबात विश्वास नाही. आपला संसारच नाही तर जॉईंट अकाउंट कुठून आलं? तू गेली ना तर आपला संबंध संपला. माझा पेन ड्राईव्ह दे. मी घेतलेला नाहीये. मला माहितीये तू माझा पेन ड्राईव्ह चोरलास. नाही. तू माझ्या पेन ड्राईव्ह वर परत फालतू रोमॅन्टिक फिल्म डाउनलोड करून बघितल्यास ना? हे बघ, मी सध्या फक्त हॉलिवूडच्या ऍक्शन मूवीज बघतीये. हम साथ साथ है. तू बावळट आहे का ग? नाही घेतला यार मी. तू माझ्या पेन ड्राईव्ह वर हम साथ साथ है बघितलास? हे बघ, परत असं पाप केलंस ना मीनल, तर त्या सॅमशी लग्न लावून दे ना तुझं. जा. मला माहिती आहे ड्रॉवर मध्ये ठेवलं. नाही, जा जा, चेकच कर जा. असणार आहे या रूम मध्ये, बघतो ना मी. ए, तू चहा घेणार? नाही, मी खाऊन आले. ओके. सगळे कुठे आहेत? सुजय किचन मध्ये आहे. आशूला किंजलनी नवीन काम दिलंय. तिची सर्टिफिकेट्सची फाईल लावायची, ते करतो. कैवल्य नेहमीप्रमाणे माझं डोकं खातोय. आणि आना तुझ्या समोरच गेली. अजून काय माहिती हवी आहे? सॉरी. तुला माहितीये मीनल, बरंच झालं मी गेले. छान वेळ घालवला आम्ही. राकेश मला म्हणाले, तू मुंबईत एकटी राहतेस, म्हणजे माझ्यामुळे एकटी राहतेस. सोपं नाहीये मुंबईत एकटं राहणं, खूपच अवघड आहे. मग असंही म्हणाले की आपल्यात काहीच नातं नाहीये, तर निदान मैत्रीचं नातं असावं, नाही? मग आम्ही कॉफी घेतली. म्हणजे मी कॉफी घेतली, राकेशने चहा घेतला. आम्ही खाल्लं सुद्धा.
मला सांग, काय खाल्लं? खाल्लं डोसा वगैरे. अरे वा, मी नाही खाल्लं का कधी वगैरे वगैरे. कसं लागतं? रा 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 रा. सुजय? काय करतोयस? मी करते ना. हात धुतलेस का तू? हो, दे ना. इट्स ओके, मी करतोय, तू दुसरं काहीतरी कर ना. काय करू कळत नाहीये. हं? जेवणाचं काय करू आज? तुला काय खायचंय? मसाले भात? हो. रेश्मा, त्याच्यासोबत भातासोबत ना कढी करू का? दही आहे ना घरी? ए, आपण असं करूया का? आपण घरी दही लावायला सुरुवात करूया का? बाहेर महाग झालंय ना खूप, आणि घरचं दही हे घरचं दही. कढीपत्ता आहे का आपल्या घरी? नाहीये. माझी बहीण आहे ना रेवा, तिला माझ्या हातचा मसाले भात खूप आवडतो. राकेश सोबत तुम्ही उगीच काळजी करता माझी. आम्ही ना अशी मस्त कॉफी घेतली. हा म्हणजे कॉफी मी घेतली, त्यांनी चहा घेतला आणि आम्ही खाल्लं सुद्धा. ए, आपण दही लावू ना घरी, तेव्हा आपण एखाद्या दिवशी ना चक्का करू आणि श्रीखंड करेन मी. तुला आवडतं श्रीखंड? रेश्मा, घरी दही आहे का बघते हा मी. अय्या, आपल्या घरी काहीच नाहीये. सॉरी सॉरी सॉरी. हा, व्हेरी सॉरी. रेश्मा, एक मिनिट. मी धडकलोय तुला, मी सॉरी. तुला सॉरी म्हणायची गरज नाहीये. आय एम सॉरी. तू कर काम, मी आहे बाहेर. इकडे नाहीये, नकोच कपाचक करू. मांडलीस कशाला बेडरूम मध्ये? मिनल, काय? राकेश आणि रेश्माचं काय झालंय? तुला फार इंटरेस्ट आहे का? मला इंटरेस्ट नाहीये, पण तिचं आत्ता जे झालंय ना ते भयानक आहे. माझी चूक होती आणि ती मलाच सॉरी म्हणते. बघ, तिला या न्यूनगंडातून बाहेर काढायला पाहिजे, नाही तर पुढे जाऊन हा प्रॉब्लेम वाढेल. ही न्यूनगंड म्हणजे? है ना, मी आत्ता या शब्दाच्या व्युत्पत्तीपर्यंत गेलो ना, तरीही तुला हा शब्द कळणार नाही. त्यामुळे तू तुझं काम कर. आई शपथ, आई शपथ, आई शपथ, आई शपथ. किन्नर असली भारी आहे ना, तिला 3rd स्टँडर्ड मध्ये 3rd प्राइज भेटलं होतं चमचा लिंबू स्पर्धेत. आता प्राइज मिळणं शक्यच नाही ना. इतकी बोलते की चमचा तोंडातून बाहेर पडेल. पण भारीतलं बोलते. आशू, न्यूनगंड म्हणजे काय रे? 1 मिनिट. हॅलो हॅलो, हा किंजल. हा हा, करतोय, काम करतोय. बरं सांग ना मला, न्यूनगंड मीन्स, सांग ना मला, न्यूनगंड मीन्स व्हॉट?
दॅट वन. ओके ओके, थँक्यू. हा ठेवतो ठेवतो. हे सांगितलं तिने? नाही, पण ती म्हणली आपण बिंदास बोलायचं. आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला ना तर आपण त्याचा इन्फोरिटी कॉम्प्लेक्स नाही घ्यायचा. अरे इन्फोरिटी कॉम्प्लेक्स नाही रे, इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स. हो ना सुजय? म्हणजे काय रे, काही बोलली? इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच न्यूनगंड. आणि न्यूनगंड म्हणजे काय? न्यूनगंड म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला दोघांनाही असली पाहिजे पण तुम्हाला दोघांनाही नाहीये. आमच्या दोघात असं काय नाहीये जे असलं पाहिजे पण आम्हाला माहितच नाहीये. थोडं कॉम्प्लेक्स आहे ना? हो. किती अक्षरी शब्द आहे? एक मिनिट, मी काय म्हणते, जास्त लोड घेऊ नका. हं? काय जास्त लोड घेतला ना की सगळं बिघडतं. सो चिल. नक्कीच काहीतरी बिघडलंय. रेश्मा, राकेश भाऊजींचा फोन आहे. हॅलो राकेश भाऊजी, बरं झालं तुम्ही फोन केलात. तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. नाही म्हणजे आम्ही आधी नाही म्हणालो तिला भेटायला, पण नंतर तिला खरंच बरं वाटलं. हो ना, चहा प्यायला, ती कॉफी प्यायली, डोसा खाल्ला. नाही पण खरंच खरंच बरं झालं. थँक्यू. हॅलो, का फोन केलायत? का फोन केलायत? सगळे सांगत होते मला नको जाऊस नको जाऊस, तरी आले मी. तुमच्यासाठी आले. मला वाटलं कदाचित चूक पटली असेल, मला परत बोलवाल, पण नाही. आणि फक्त त्याकरता नाही आले मी, फक्त त्याकरता नाही आले. मला वाटलं निदान मैत्रीचा हात पुढे कराल, आपला जो ताण आहे तो तरी मिटेल, पण नाही. माझ्या लोकांची मूर्खासारखी भांडून आले. तुमचे वडील तुमच्या अकाउंट मध्ये पैसे टाकत नाहीयेत म्हणून माझ्याबरोबर जॉईंट अकाउंट उघडायचं आहे तुम्हाला. त्या सही करता बोलवलं तुम्ही मला. माझ्या लोकांची भांडून आले मी. मलाच माझी लाज वाटते आता. पण हे शेवटचं हा. यानंतर तुम्ही मला कधीच फोन करायचा नाही, कळलंय का? अहो गप्पा का? बोला ना, बोला. फेकशील फोन आता माझा, महाग फोन आहे. अगं हा फोन घेता यावा म्हणून वजन कमी करायच्या मशीनची ऍड केली होती मी. हा, आणि जे बोलतील कसे ते, म्हणजे फोन केला तर बोलतील ना. आम्हीच सगळ्यांनी सॉरी. अरे एवढं काय त्यात, पैशाची गरज होती म्हणून केली ऍड. आता लागत पण नाही ती टीव्हीवर. मी तुमचं ऐकलं नाही म्हणून सॉरी. ते कोणीतरी टॉवेल आणणार आहे. आणलाय मी. रेश्मा, या टॉवेलनी डोळे पुसून घे आणि मग तो टॉवेल ओला झाला की त्या टॉवेलनी फरशी पुसून घे. एक नंबर. आणि मी नागावकरांना कळवून टाकतो, आमच्या घरात सॉलिड पाण्याची बचत करतोय आम्ही. रेश्मा रडली की फरशी पुसायला काढायची, आणि पाणी नाही आलं की तिला रडायला लावायचं. अरे पण हे बोरिंगचं पाणी आहे. इंटरेस्टिंग. सॉरी, मला रडू आलं म्हणून रडले. व्हेरी सॉरी. चिडली का काय? सॉरी. माझ्या
माझ्यामुळे त्रास झाला तुम्हाला. मी खाली जाऊन येते, मला दही आणायचंय. थांब 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 थांब. खाली चाललीस? येताना कढीपत्ता पण आण. कढीपत्त्याशिवाय कढीला मजा येत नाही काय. हा जा 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 लवकर जा. रेश्मा ऐक ना, ते खाली सॅम आहे ना, त्याला 3 रुपये द्यायचे राहिलेत. तर तू आता दे, आम्ही नंतर देतो कॉन्ट्री करून. हा आणि हो तो आपला वाणी माहितीये ना, हा वाणी, त्याच्याकडनं ते हे घेऊन यायचंय, न्यूनगंड कॉम्प्लेक्स. ते जरा कमी पडते आम्हाला दोघांना, तर ते कढीत घालून खातो मस्त. हा रेश्मा, त्या इस्त्रीवाल्याला माझे काही कपडे दिलेत ते घेऊन ये, आणि त्याचे 358 रुपये झालेत. ते पैसे आशूकडनं घे आणि त्याला दे. ऐक ना रेश्मा, काय आहे? काय आणायचंय? नाही, सांग मला काय आणायचंय सांग. नाही तुलाही काहीतरी हवंच असेल. हा, तू मी बाहेर- खालीच चाललीये ना, सांग ना. म्हणूनच फक्त घाबरू नकोस, मार. तू मला मारणार? हा? लय शानी झाली तू. घाबरू नकोस, मार त्याला. मार.